छान आहे रे, छान. हं. यार समीर, मलाच आठवत नाही तू किती वर्षापासून इथे येतोय. खरंच. कधीतरी मला वाटतं, की हे माझं राजुरी गाव माझ्यापेक्षा तुझं जास्त आहे. इतक्या कणाकणाशी इथलं गावातलं मंदिर, पेढा, डेअरी, बरोबर. अंडा भुर्जीची आमच्या अस्लमची गाडी, हे सगळेच माझ्या इतके तुझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. कसं वाटतं गावाचं? खरं सांगू का, जेव्हा आपली पहिली भेट झाली, हां. आय थिंक त्याला मलाच आठवत नाही किती किती वेळा मी येऊन गेलो. हं. कोविडमध्ये पण येऊन गेलेलो. हो. आणि सो आमचा असा आम्हाला गाव नाही मुळात. गावातल्या थोड्याफार काही आठवणी आहेत. म्हणजे हं. आम्ही कोकणात जायचो लहानपणी. ते जांभ्याचे दगड, सकाळचा तो फुलांचा छानपैकी जो सुवास यायचा, हां, हां, तो हां. ताजी मासळी आणि समुद्र. अशा माझ्या ओके. गावपणीच्या आठवणी आहेत. आणि आम्हाला असं गाव नव्हतं मुळामध्ये तसं बघितलं असतं. माणसं गावाला जाऊन राहतात वगैरे असं नव्हतं. हं. मग आमच्या नातेवाईकांकडे जाऊन आम्ही राहायचो आणि या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचो. परंतु कालांतराने असं झालं की नोकरी धंद्यामध्ये तेवढा वेळ नाही मिळाला मुळामध्ये आणि थोड्याशा काही सुट्ट्या असायच्या. त्याच्यात मग गावात जाऊन राहणं आणि हळूहळू आपली सामाजिक परिस्थिती पण थोडी चेंज होत गेली. हो. पूर्वी कसं सगळेजण एकत्र येऊन फ्रिक्वेंटली जाणं व्हायचं का गावी तेव्हा? फ्रिक्वेंटली म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावातच असायचो. बरं. म्हणजे खरं म्हणजे ॲब्सोल्युटली सांगायचं गावाचं नाव म्हणजे आरवली. हरवली. कुठे आलं हे? आरवली म्हणजे वेंगुर्ल्याच्या जवळ शिरोडा म्हणून जे प्लेस अच्छा. आहे त्याच्यामध्ये एक आरवली म्हणून छोटंसं गाव. वि. स. खांडेकरांचं गाव. क्या बात! जयवंत दळवींचं गाव. हां, हां. सो अशा अर्थाने ती गावाची एक जुनी आठवण आहे. हं. 6वी, 7वी, 8वी, 9वी. 9वी नंतर मग नाहीच ते पुढे गाव पण जे आम्ही शहरात अनुभवलं, पण गावाला काही जाणं झालं नाही. हं, हं. मग अचानक ते आय थिंक 2014 का 15 असावं. ते साल हं. पण आठवत नाही, एवढी जुनं झालं हे सगळं. हो. मलाही आठवत नाही खरं तर. हो. आणि तेव्हा मग तुझा शोध लागला, या जागेचा शोध लागला. हं. आणि या जागेने ना खरं म्हणजे आता आपण इथे बसलोय दुपारी उन्हामध्ये, तर ही जी शांतता आहे ना, ही समथिंग इट्स व्हेरी मॅजिकल. म्हणजे माझ्यासाठी आणि श्रद्धा, इरा, अमित, अनुजा, साची सगळ्यांसाठीच ही अत्यंत मॅजिकल जागा आहे. आणि आणि मला एक एवढं छान वाटतं, की कुठलीही सुट्टी लागली, 3-4 दिवस सुट्टी असेल, तरी सुद्धा मुलं पण म्हणजे हं. पुढची पिढी पण म्हणते, की नाही आपण जुन्नरला गेलं पाहिजे. जुन्नरला जाऊ, पराशरला जाऊ. पराशरला जाऊ. तो हा या जागेचा महिमा आहे. म्हणजे आज तू इथे आहेस किंवा पुण्यातनं येऊन जाऊन असतोस अशा पद्धतीने जरी असलं, तरी सुद्धा तू नसताना पण ही जागा आम्हाला आपलीशी वाटते. यामध्ये या जागेत सगळं काही महत्व आणि महात्म्य दोन्ही गोष्टी समजतात. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीचे कुठेतरी एक छानपैकी शांततेची जागा की जिथे तो माणूस शांत राहील. तर अशी ही जागा म्हणून आहे. अगदी खरं आहे. म्हणजे मला आठवतं तुम्ही हिमाचलला गेला होतात, तुम्ही केरळला गेला होतात, तुम्ही इतरही ॲग्री टुरिझमला गेलात आणि त्यावेळेस तुम्ही येऊन फोन केलाय, की मनोज आम्हाला पराशरची आठवण आली. इतकं तुम्ही पराशर ॲब्सोल्युटली. तुमच्या नसा-नसात भिनलेलं आहे किंवा तुम्हाला इतकं आपलंसं आणि हक्काची जागा वाटते ती. ॲट द सेम टाईम तुम्ही जेव्हा येता, तर आम्ही सेलिब्रेट करतो तुमचं येणं त्या ठिकाणचं. आता परवा मी एन-डी-टी-व्ही मराठीवर एन-डी-टी-व्ही मनी टाईममध्ये मी तुझी मुलाखत बघितली. इतकी होती, कुठेही अडथळा नाही. कंटेंट मजबूत असल्यामुळे खूप सटल पद्धतीने तू सांगितलंस. आपली जेव्हा भेट झाली, त्यावेळेस तू महिंद्रा कोटकमध्ये व्हाईस प्रेसिडेंट पदावर होतास. मग त्याच्यानंतर नोकरी सोडली. त्याच्यानंतर फायनान्शियल ॲडवायझरीचं काम आलं. ते काम सुरू केलंस. नंतर लोकसत्तामध्ये लक्ष्मीची पावले तर सदर किती लोकप्रिय ठरलं. एन-डी-टी-व्ही मराठीमध्ये एन-डी-टी-व्ही मनी टाईम्स या कार्यक्रमात मी तुझी मुलाखत बघितली. हा जो प्रवास आहे सगळा, याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती? नाही खरंच खूप वेगळा प्रश्न आहे. आणि खरं सांगू का मनोज, म्हणजे तू आता आपण एकमेकांना एवढं ओळखतो. तर मला नेहमीच माणसांमध्ये राहायची सवय होती. क्रिकेटचं बॅकग्राऊंड होतं म्हणजे हं, हं. स्टेट लेव्हलला मी तुला माहिती आहे क्रिकेट खेळणं झालेलं आहे. परंतु त्यानंतर मग काय झालं, की कॉलेज आणि त्यानंतर नोकरी. हं. नोकरी जवळ-जवळ 30 वर्षाचा नोकरीचा काळ मोठा त्याच्यामध्ये काळ गेला. होता. मोठा काळ होता. आणि मला सदोदित वाटत राहायचं, की अरे नोकरी म्हणजे एक प्रकारे एक बंधन आहे ना. तू एकदा ऑफिसमध्ये गेल्यानंतर परत कधी घरी येणार याचा हं, हं. नेम नाही. म्हणजे सध्याचा हो. जो डिमांडिंग आपला वेळ एवढा आपल्याला लागतो. तर याच्यामध्ये आणि मला असं नेहमी वाटायचं, की अरे 50-55व्या वर्षी समजा वरून देवबाप्पा आला हं, आणि त्याने विचारलं तुला, की "अरे एवढं सुंदर आयुष्य तुला दिलेलं, तू त्याचं काय केलंस?" हं.
आणि त्याचं उत्तर समजा असं असेल, की नाही मी पहिल्यांदी विद्यार्थी दशा होती, नंतर अनुभव घेतला, नंतर नोकरी केली आणि आयुष्यभर नोकरीच केली. हं, हं. म्हणजे 60 वर्षापर्यंत जो काही आपण स्टँडर्ड पिरियड म्हणतो. हं, हं. आणि 60 वर्षाचं असताना आपण नोकरीतनं बाहेर पडलो. व्यवस्थित चाललेलं आहे. हं, छानपैकी पैसा अडका बाजूला आहे. घर आहे, मुलं मोठी होत आहेत वगैरे असं. हं. मला असं वाटतं, की दॅट विल बी फेल्युअर. बरोबर. आणि पहिल्यापासून तू सृजनशीलता थोडीशी मला जाणवत गेलं, की अरे मला हे करता येईल, मला ह्या गोष्टीमध्ये रस आहे. हं, हं. मला थोडंफार लिखाण करता येतं, मला थोडंफार बोलता येईल. गाण्यांचा वेड आहे. गाण्यांचा वेळ तर घरामध्येच तुला माहिती आहे अमित हो. मोठा गायक आहे. अमित नेसरीकर. तर मला ते वाटत राहिलं, की अरे मग हेच जर असंच आयुष्य पुढे कंटिन्यू झालं हं. आणि जे आपण म्हणतो ना, की 45-50 मध्ये एक उमेद असते. मग हळू-हळू आपण फिजिकली अल्सो थोडं-थोडं डिटेरिओरेट होऊ. हं, हं. तर अशा टप्प्यावरती आपण बाहेर पडूया, की मुळामध्ये तो टप्पा आनंददायी ठरेल. हं. आपण माणसांना भेटू शकू. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि एक आनंद घेऊ. आणि माझं जे बॅकग्राऊंड होतं म्हणजे म्युच्युअल फंड देवदयाने अशा क्षेत्रामध्ये मी आता आहे आणि हं. त्या क्षेत्रातला जवळ-जवळ 25 वर्षाचा अनुभव गाठीशी आहे. हं. तर मला असं वाटलं, की ह्या फायनान्शियल प्लॅनिंग या हं. विषयी जनजागृती करू, लिखाण करू आणि तो व्यवसाय म्हणून पण आपण म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा व्यवसाय म्हणून पण छान पद्धतीने आपल्याला करता येईल. हा मुळामध्ये उद्देश होता. हं. आणि कोर त्याचा हाच होता, की अरे माणसाला आपण भेटलं पाहिजे. हं, हं. नोकरीमध्ये काय होतं, तुझं एक सर्टन सर्कल ऑफ पीपल तुला तेवढ्याच माणसांना भेटता येतं. बरोबर. समाजाला असं काही भेटता येत नाही. हं, हं. काही लग्नामध्ये, काही म्हणजे अतीव चांगल्या प्रसंगी किंवा अतीव दुःखाच्या प्रसंगी माणूस माणसाला भेटतो. बरोबर. त्याच्या अधेमध्ये भेटणं होत नाही. हं. मग या दृष्टिकोनातनं असा विचार केला, की चला आपण थोडंसं बाजूला होऊया, या रहाट-गाडगं म्हणणार नाही, कारण हं, हं. नोकरीने मला छान सांपत्तिक स्थितीमध्ये आणलं. सगळ्या गोष्टी छान गेल्या. म्हणजे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष. हो. आपले 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला अर्थ हा सर्वात मोठा मी मानतो आजच्या जगण्यासाठी. कारण पूर्वी कसं व्हायचं, एक तुझं छोटंसं पॅशन असेल, गाण्याचं पॅशन असेल, हं. तर त्या अख्ख्या गाण्याच्या पॅशनवरती पूर्ण तुझं आयुष्य जायचं. हं, तो हं. काळ वेगळा होता. बरोबर. आता आम्ही असं म्हणतो, की जगण्यासाठी म्हणजे जगण्यातला 50% हॅपीनेस कम्स फ्रॉम मनी हं. आणि 50% मग तुमची आवड, तुम्हाला तुमच्या जी काही रुची, कला तुमच्या येतं, अभिरुची. त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तर तो भाग पण सांभाळणं तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे नोकरीने तो भाग सांभाळला गेला. हं. परंतु आता यापुढचं आयुष्य परत ते पैसे कमवणे आणि म्हणजे पैसे तर आता व्यवसायामध्ये कमवायचंच आहे. हो. परंतु दुसरीकडे चाकरी न करता आपण आपल्या सृजनशीलतेला वाव देऊन हं, हं. त्याच्यावरतीच व्यवसाय आपण निर्मिती करू शकतो का? हा एक विचार आला आणि त्यानिमित्तानं माणसांना भेटणं होईल. हं, हं. त्यांचे अनुभव आपल्याला कळतील. हो. नाहीतर कसं काय करणार ना, म्हणजे तुम्ही एका साच्यामध्ये जर स्वतःला बांधून घेतलं हो. 25-30 वर्ष, तर त्यापुढे तुम्हाला माणसांना भेटणं दुराप असतंय. देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय, तर लोकं काय-काय करतायत, समाजामध्ये काय होतं, तुम्ही काही समाजाला देऊ शकता का? हं. अशा सगळ्याच गोष्टी मनामध्ये येत गेल्या हं. आणि मग असं ठरवलं की नाही आता 45 ला आपण बाहेर पडलं पाहिजे हं. आणि मग तो विचार चालू होता. हं. देवदयाने अशा क्षेत्रामध्ये मी राहिलो की म्हणजे इंडियन म्युच्युअल फंड म्हणा किंवा आउटसाइड इंडिया म्युच्युअल फंड, हं. अमेरिकन, युरोपियन एम-एफ या सगळ्याचा अत्यंत क्लोजली अभ्यास करता आला. हं. अशा पद्धतीने ते पुढचं सगळं झालेलं आहे. आता आपण इतक्या वर्षांपासून भेटतोय, इतक्या वर्षांपासून बोलतोय. नंतर मला कळालं, हं. कारण तू आल्या वगैरे पर्सनल बोलत नव्हतास, की तू काय करतो? आणि मी विचारलं, की "मनोज तुझं काय चाललंय? इथे आजूबाजूला काय आहे?" मला तू दुसऱ्या-तिसऱ्या भेटीनंतर तू सांगितलं, की "मी म्युच्युअल फंडमध्ये अशा-अशा हो. पदावर काम करतोय." आता इतक्या दिवसानंतर मला एक असा एक क्युरिओसिटी म्हणू, का म्युच्युअल फंडची तुझी ओळख किंवा तुझ्या आयुष्यात म्युच्युअल फंड पहिल्यांदा कधी आला? अरे, किती वर्ष झाली म्हणजे आय थिंक आता आपण 2025 मध्ये आहोत. हां. माझी पहिली गुंतवणूक 1999 साली झाली. ओके. मग त्याला आता 26 वर्ष झाली. 26 वर्षांपूर्वी केली होती. 26 वर्षांपूर्वी माझी स्वतःची गुंतवणूक. तेव्हा हे तिथं लोक माहीतच नसेल लोकांना. खूप कमी लोकांना माहिती होतं. पण देवदयाने आम्ही आपण म्हणतो ना, की त्या वेळीस त्या ठिकाणी जर तुम्ही असाल, की पुढे जातं आयुष्य. हं. तर त्यावेळेस म्युच्युअल फंड ऑफकोर्स म्हणजे जसं तू म्हणालास 1999 ला काही फंड्सनी एवढा मोठा परतावा दिलेला म्हणजे रिटर्न्स दिलेले. हं. तर माझ्या एका काकांनी मला इंट्रोड्यूस केलं तिकडे. बरं. त्यांच्या एकदा घरी गेलेलो म्हणजे माझ्या आत्याचे मिस्टर आहेत. तर त्यांनी मला अभिजित महाजन नाव त्यांचं, ते आता वेंगुर्ल्याला असतात. हं. त्यांनी त्यांनी मला एकदा दाखवलं, की "अरे, हे वाच जरा काय आहे?" हं. म्हटलं, "अरे, एवढा मोठा परतावा." बेसिकली त्या वर्षी खूपच जास्त रिटर्न्स मिळालेले. हं.
1999 ते 2000 या काळात आणि 2000 नंतर तो बबल, आयटी बबल बर्स्ट झाला. हं, हं. बेसिकली जे एक्स्पेक्टेशन होतं, ते सगळं विरलं आणि नुकसान झालं खूप जणांचं. तर सुरुवात अशी होती, की 2000चा फॉल आम्ही बघितला. 2008 मध्ये म्हणजे ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ते बघितलं. हं. 2020 बघितलं. तर ह्याच्यामध्ये होत काय गेलं, की इनिशियली जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी अंगीकारतो किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करतो, हं, तर त्याचा अभ्यास आपला काही परिपक्व नसतो. आपली सुरुवात असते. मग हं. थोडंफार आपण अडखळतो, थोड्याशा मिस्टेक्स करतो. तर आता असं झालंय ना, की 26 वर्षात असे अनेक चढ-उतार बघितलेत. आता मार्केट 25,000 वरनं 22,500, 600, 700 च्या दरम्यान आहे. लोकं थोडंसं ज्यांना एकदिशीय जर्नी आपण म्हणतो ना, कोव्हिडमध्ये 2020 नंतर मार्केट पूर्ण वरतीच गेलेलं आहे. हं. त्यामुळे जी नवीन माणसं आली आहेत, त्यांना फक्त वाटतं, की पैसे टाकले की मार्केट वरतीच जाईल, शेअर बरोबर. मार्केट. तर तसं नसतं. तर मोठी जर्नी आम्ही बघितली हं. आणि त्या जर्नीमध्ये अनेक चढ-उतार आलेले आहेत. म्हणजे भारतासाठी पण आणि जगासाठी सुद्धा. बरोबर. तर या सगळ्या अनुभवांचा फायदा मी माझे जे काही तुला माहिती आहे म्हणजे ज्या पद्धतीने मी हा व्यवसाय करतोय. तर या सगळ्या ज्या माझ्या क्लायंट्स आहेत बेसिकली हं. त्यांच्याशी पहिलं बोलणं माझं पहिलं 1-2 तास हेच असतं, हो. की हे काही प्रॉडक्ट सेलिंग नाहीये. हा मुळामध्ये एक विचार आहे, की जो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रुजवला, हं, तर तुम्हाला एक आपण म्हणतो ना मॅक्रो लेव्हलवर थिंकिंग लोकांची असली पाहिजे हं. व्हेन इट कम्स टू इन्व्हेस्टिंग. तर तो देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. वाह! समीर, आता खरं तर या सगळ्या म्युच्युअल फंडच्या प्रवासामध्ये तुझं कोटक महिंद्रा एएमसीला तू जिथे काम करत होतास, हो. तिथे तुझे बॉस निलेश शाह सर, ज्यांच्याविषयी मी खूपदा ऐकलं, भरभरून ऐकलं तुझ्याकडून, की कसं त्यांच्याशी काम करायचा अनुभव होता. हो, ते प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलचे मेंबर राहिलेले हो, आहेत ते. हो, हो. अजून अनेक फंड मॅनेजर सोबत तुझं इंटरॅक्शन झालं असेल. तर ह्याचं कोरिलेशन कसं होत गेलं? तू कसं तुझं एक्सपोजर वाढत गेलं, एक्सपांड होत गेलं? हो. जेणेकरून म्युच्युअल फंड केंद्रस्थानी ठेवलं तर फंड मॅनेजर्स, हे एक्सपोजर, तुझं आकलन आणि एक फोरसाईट त्याला घेऊन. तर या सर्व विषयीचा तुझा अनुभव कसा होता? अरे, भरपूरच शिकायला म्हणजे निलेश सरांसारखं म्हणजे दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे आपण म्हणू, हं, की फायनान्स ज्याला माहिती आहे, म्युच्युअल फंड क्षेत्र ज्याला माहिती आहे, हं, त्यांना सगळ्यांनाच निलेश आहे नाव माहिती आहे. परंतु सरांबरोबरच असंख्य फंड मॅनेजर्स जे कोटक एएमसी किंवा इन जनरल जे आमचे मित्र झाले, हं, कोटक एएमसी सोडून जे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पण आता काम करत आहेत. हं, त्यांच्याबरोबर काम करून एक आपण म्हणतो ना, की तुला एक व्हिजन आवश्यक असते हं, इन्व्हेस्टमेंटची. इन्व्हेस्टमेंट इज ऑल्वेज लाँग टर्म. म्हणजे त्याला शॉर्ट टर्म हा अँगल काही नसतो. म्हणजे वेल्थ क्रिएशन इज ऑल्वेज लाँग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे काय, की तुला एखाद महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, 5 महिन्यासाठी, एखाद 2 वर्षासाठी जर काही हं, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, हं, तर हं, त्यातला एक आपल्याकडे इक्विटी म्युच्युअल फंड सोडून डेट म्युच्युअल फंड असतात, हायब्रिड म्युच्युअल फंड असतात. हं, त्यामार्फतही करू शकतो. पण आमचा जो फोकस असायचा, तो की आपल्या हातावरच्या रेषा बदलता आल्या पाहिजेत. कुठलाही वाह! आपला जन्म जसा होतो, जन्म आपण गरीब कुटुंबामध्ये जन्मू शकतो. पण ॲट द टाईम ऑफ आवर डेथ आपण जर गरीब राहिलो, हं, तर हा देवाने दिलेल्या तुझ्या जे काही आयुष्य आहे, हं, त्याचा अपमान आहे, असं हं, मी हं, मानतो. हं, तर हा गरिबीकडून श्रीमंतीकडेचा जो प्रवास आहे ना, असंख्य गोष्टींमधनं तुम्ही जाता. हं, तर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये तुम्ही कुठलातरी एक विचार घेऊन त्या पद्धतीने वेल्थ क्रिएशन केली पाहिजे. हं, हं, तर म्युच्युअल फंडमध्ये एवढी वर्ष काढल्यानंतर आम्हाला तो विचार आला मुळामध्ये, की हं, आपण वेल्थ क्रिएशन या प्रक्रियेकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. हं, मग हं, त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास आला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे पेशन्स आला. हं, हं, लाओझी जे चायनीज फिलॉसॉफर आहेत. हं, त्यांचं एक सुंदर वाक्य आहे. हं, मला नेहमी मी सांगतोय, की "नेचर डज नॉट हरी, हं, येट एव्हरीथिंग इज अकम्प्लिश्ड." हं, हं, निसर्ग कधीही तुम्हाला घाई-घाई करत नाही. हं. आपल्याला वाटलं म्हणून एखाद 2 दिवसामध्ये एक फुलाचं एका छोट्या कळीचं कळीचं फूल होत नाही. फुलामध्ये होत नाही. त्याला बरोबर. जो वेळ लागतो तोच वेल्थ क्रिएशनसाठी पण सेम आहे. हं, जर तुम्हाला हातावरच्या रेषा बदलायचा विषय आहे हा. हं, हं, हं. हा काही छोटंसं प्रॉफिट वगैरे अशा पद्धतीने मांडायचं नाहीये. बरोबर. एका सांपत्तिक स्थितीमधनं आयुष्याच्या तुम्हाला एका वेगळ्या सांपत्तिक स्थितीकडे जर जायचं असेल, हं, म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या अर्थाने, हं, तर तुमचा म्युच्युअल फंडकडे बघण्याचा किंवा इक्विटी ॲसेट क्लासकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, हं. याचं शिक्षण मला कोटक एएमसीमध्ये मिळालं. क्या बात!
आणि हां. मला अत्यंत भरभरून मिळालं. म्हणजे मी प्रॉडक्ट्सलाच होतो. हं. अत्यंत चांगली म्हणजे इंटेलिजंट माइंड्स म्हणतो ना आपण, की हं, हं. म्हणजे आमचा तुला आश्चर्य वाटेल, की सोमवारी ऑफिस म्हणजे शनिवार, रविवार सुट्टी. अर्थात शनिवार, रविवारी पण आम्ही काम करायचो. हं. पण तरीसुद्धा सोमवारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिला विषय काय असायचा, हं. की सॅटर्डे, संडेला कुठलं पुस्तक वाचलं हं, हं. आणि फॉर्च्युनेटली प्रॉडक्ट्स एक शेवटची 6 वर्ष म्हणजे 2016 ते 22 हं, हं. निलेश सर 2016 15-16च्या दरम्यान आले. 22 पर्यंत मी होतो. विषयच हा आमचा होता, की जगभरामध्ये काय-काय छान-छान घडतंय. हं, हं. तो महाराष्ट्रापुरता, मुंबईपुरता असा मर्यादित नसून, तो जगभरामध्ये काय घडतंय, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये काय घडतंय, वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये काय घडतंय, हं, हं. अशा अर्थाने, अशा दिशेने तो विषय जायचा. हं. त्यामुळे खरं सांगायचं तर मी प्रगल्भ होत गेलो. हं, म्हणजे हं. आपण माणूस एक-एक टप्पे चढतो ना, तर एवढी सोन्यासारखी माणसं मी असं म्हणेन मला कोटकमुळे लाभली. तर हं. हे सगळं श्रेय जे काही तू आता मला तुला वाटत असेल मला थोडं कळतं, तर त्यातलं माझं श्रेय काही नसून ही जी प्रोसेस होती किंवा ही हं. सगळी मंडळी दिग्गज मला जी भेटली, हं. पूर्ण क्रेडिट त्यांनाच आहे. हेच इकोसिस्टम आता तू बाकीच्यांना देऊ इच्छितो. देण्याचा प्रयत्न आहे माझा, की एवढा अनुभव जवळ-जवळ आता 25-26 वर्ष चाललंय. हं. मिस्टेक्स केल्या ना, आपणही चुका करून शिकतो. परंतु पुढच्याच ठेच पाठचा शहाणा हं, असं हं. जे आपण म्हणतो, तर आम्हाला ऑलरेडी मिस्टेक्स करून झालेले आहेत. हं. माझ्या क्लायंट्सना किंवा त्या फॅमिलीजना आपण म्हणतो ना, लहान मुलाला कसं आपण हात धरून पुढे-पुढे घेऊन जातो. हं, हं. तसं त्यांच्या फायनान्शियल जर्नीमध्ये हं. त्यांना त्यांची वेल्थ क्रिएशन होताना हं. जर मला त्यांचा हात पकडता आला, तर हं. त्यासारखं सौभाग्य कुठलं दुसरं. बरोबर. अशा अर्थाने तो प्रवास चाललाय. आता आपण मगाच्यापासून वेल्थ क्रिएशन किंवा वेल्थ रेग्युलेशन याच्या अनुरूप गप्पा मारतोय आणि मला आवडतंय की हे विविध पैलू माहीत करून घ्यायला. कारण हे माझ्या गावी कधीच नव्हतं. पैशाविषयी असं बोलणं एक प्रकारे मान्यताच नाही त्याला. असं पैशाविषयी कशाला बोलायचं? असा एक समज असतो. मला वेगळ्या अंगाने अजून एक उत्सुकता आहे की इतक्या वेळा आल्यानंतरही तुमचं मन भरत नाही. नवीन-नवीन कारणासाठी तुम्हाला पराशरला यावंसं वाटतं. तर समीरची पर्यटनाची आवड काय? पर्यटनाकडे समीर कशा नजरेतून बघतो? खूप तसं वाईड कॅनव्हास आहे याच्या उत्तराला. हां. परंतु आवड आपल्याला म्हणजे एका रात्रीमध्ये ती नाही होत. ती हं. आवड कुठेतरी एक बीज ते पडलं पाहिजे. हं, हं. आम्ही डोंबिवलीत राहायला होतो आणि अशा ठिकाणी राहायला होतो, की एक मोठं माळरान होतं. बरं. आणि तिथे आम्ही खेळायचो. तो काळ असा होता, की मोबाईल वगैरे काहीच नव्हता. फोन पण नव्हते घरी. तर मग त्या माळरानावरती खेळणं, ती शांतता, अ, वारामधनं जो म्हणजे झाडांचा जो आवाज असतो, सळसळ सळसळ, पानांची. ती पानांची सळसळ अजूनही मला ऐकायला येते हां, हां. आणि ती मी माझ्या मनाच्या कोपऱ्यातनं जपून ठेवली. हं. जेव्हा मला असं वाटतं आणि त्या सळ त्या आवाजाने मला सर्वात जास्त आनंद दिला. हं. ती जी शांतता होती, तो आयुष्यातला परमोच्च बिंदू होता हं. आनंदाचा. हं, हं. तेव्हाचा म्हणजे लहानपणी जो अनुभवलेला. हं. जसं-जसं आपण मुंबईत वाढलो म्हणजे नंतरचा जो प्रवास झाला, हं. अर्थात त्यात खूप गोंगाट आणि सगळ्या गोष्टी आल्या. हं, हं. परंतु प्रत्येक वेळेस असं वाटतं, की अरे दॅट इज आवर कोर नेचर. हं. की जी शांतता आहे ना, हं. ती लहानपणाचा जो अनुभव आहे, तो आपला कोर नेचर आहे. आणि त्यामुळेच काय होतं, की आता एवढ्या ठिकाणी आम्ही जाऊन म्हणजे नोकरी धंद्यानिमित्त गेलो, परदेशात गेलो, हं. भारतात फिरलो. पण तरीसुद्धा जिथे-जिथे आपण म्हणतो ना, शांतता हा अंडरलाईन राहिला. म्हणजे हं. आपण म्हणतो ना, की कुठे जायचं? तर पहिलं म्हणजे शांत. तुला आश्चर्य वाटेल, आम्ही मुंबईमध्ये घर घेतलं. तर मुंबईत घर घेताना लोकं कसं घर बघायला सकाळी जातात, हं. की लाईट किती आहे वगैरे. तर लाईट आणि ते होतच म्हणजे प्रकाश योजना कशी आहे घरातली, कुठून लाईट येते वगैरे. पण आम्ही रात्री जायचो. का? कारण झोपताना रहदारीचा आवाज येतोय की काय कानावरती. हां, हां. ते आम्हाला झोप प्रिय आहे. म्हणजे शांत झोप राहिली पाहिजे. डोंबिवलीची ती लहानपणाची सवय आहे, शांतता अशी. तर पर्यटनाची आवड वी काय राहिली हे जेव्हा तू प्रश्न विचारलास, तेव्हा ते कोर नेचरकडे आपण म्हणतो ना, आपल्या मनातल्या ज्या काही छोटे-छोटे कप्पे असतात, त्याच्याकडे मग मला घेऊन गेले आणि म्हणून जुन्नरमध्ये, पराशरमध्ये माझं एवढ्या वेळा येणं गेलं झालं. अक्षरशः म्हणजे ह्या सगळी झाडं आजूबाजूला आपण जी बघतोय, हं. तुझं ही कलात्मकता, अमृताची कलात्मकता, त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. साक्षीदार आहे. एवढे वर्षात बघितलं आणि सगळा हा परिसरच म्हणजे आजूबाजूला आता आपण जेव्हा फिरतो, हं. सगळे जे काही डोंगरावरती आपण जातो. एक छोटासा तलाव आहे. तिकडे निर्मनुष्य तलाव.
प्रत्येक सीझनलाच तुम्ही आलात खरं प्रत्येक तर. सीझनला आलेलो आहे. इंग्लंडमध्ये पण येऊन गेलेलो आहे. हं. तर त्यामुळे हा एक कोर नेचर आणि मला ना खरं सांगायचं म्हणजे प्रत्येकाने हा अनुभव घेतला पाहिजे. धिस इज व्हेरी मॅजिकल म्हणजे मला हे नॉर्मल वाटत नाही. व्हेरी मॅजिकल. ते पर्यटन म्हणजे तुला मी नेहमी म्हणतो, की पर्यटन म्हणजे स्वतःचा शोध घेणं खरं आहे. आणि या जागेने तो शोध घेण्यासाठी माझी मदत केली. म्हणजे क्या माझी बात जी है! जुनी जी आठवण होत्या, म्हणजे आता आपण बोललो त्या आठवणींविषयी. त्या आठवणींच्या खूप जवळपास ही जागा मला घेऊन गेली. हं, जे आपण म्हणतो ना, की आपण वी कान्ट रिवाइंड आवर लाईफ. हं, आपण भूतकाळामध्ये जाऊ शकत नाही. परंतु ही जागा मला भूतकाळात घेऊन गेली आणि तो अवर्णनीय आनंद दिला या जागेने. त्याला हं. तोड नाही. म्हणून अगदी तू समोर आहेस म्हणून मी असं बोलत नाही. असंच प्रत्येकाने अनुभव घेण्याची ही जागा आहे खरं म्हणजे सांगायचं तर. बट वी मीन इट कारण मला आठवतं जॉब सोडलास तू. हो, त्याच्यानंतर आपलं फोनवर बोलणं झालं. हो, मी 3 महिन्यांबरोबर म्हणून तुझ्याकडे येईल. हो, जो नोटीस पिरियड तुमचा हो. काय होता तसा. आणि ध्यानीमनी नसताना एक फोन आला तुझा, की "कुठे आहेस तू?" "मी आहे 2 दिवस इथेच आहे." अचानक तू दत्त म्हणून 3 वाजता हो, एसटीने, रिक्षाने इथपर्यंत पोहोचला हो. आणि तू नम्रताला मला समोर बसवलं आणि हे तू तू बोलला होता, की या जागेने मला स्वतःला शोधायला मदत केली. हो. तर जॉब सोडल्यानंतर या 3 महिन्यात माझ्या कामातून मला जे मिळालं, हे मी तुम्हाला देत नाही, मी ह्या मातीला देतोय परमेश्वरच्या. बरोबर, आणि एक एन्व्हलप तू इथे ठेवलं होतं आणि त्याच्यात काही रक्कम होती. बरोबर. आणि ही गोष्ट माझ्या पर्यटनाच्या कामातली जर काही मिळकत असेल तर ही होती. का व्यावहारिक बाजूला. हो, पण एखाद्याला त्याच्या जगण्याचं कारण शोधायला मदत होणं. बरोबर. आणि ते निमित्त आपल्याकडून उभं राहा. बरोबर. याचा मिलाप जो होता तर मला वाटतं ही गोष्ट मी कित्येक लोकांना सांगितली असेल, हो, की असं घडलंच आहे. बरोबर. त्यामुळे पर्यटन म्हणजे स्वतःचा शोध हे नक्कीच खरं नक्कीच, गणित आहे. नक्कीच. प्रश्नच नाही. आणि तो ती खूप म्हणजे आपण म्हणतो ना, की आई आई आपल्याला काय देते? हं. आईला आपण असं कधी सांगत नाही, की "अरे, तुझ्यामुळे आपल्याला एवढं छान आयुष्य मिळालं." बरोबर. बाबांना असं सांगत नाही, "अरे, तुम्ही बरं झालं, तुम्ही तुमच्या दोघांमुळे आपण जन्माला आलो." हं, असं. हं. पण मला असं वाटतं या जागेने खूप काही केलं. म्हणजे दिस इज जस्ट एक छोटंसं एक पावती होती. पण ची शांतता, जो आनंद आणि खूप काही. त्याच्यावरती कविता पण मी तुला केलेली. हो. ती कधीतरी ऐकव आपल्या प्रेक्षकांना तुमच्या. नक्कीच, पण नक्कीच. ते आपल्या सोशल मीडियावर आहे ऑलरेडी. बरोबर. तुमच्या दोघांचे फोटो सहित आहे ती. अरे वाह! 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 सुंदर, सुंदर. नाही, नक्कीच ॲक्चुअली तू जे आता सांगितलंस, म्हणजे तुला असा एवढा छान अनुभव आला, तर मलाही आला. तर मला या टप्प्यावर असं वाटतं, की मनोज आता किती 14-15 वर्ष झाली तू हो, या 14 वर्ष क्षेत्रामध्ये आहेस. झाली. माणूस बदलत चाललाय. 14 वर्षापूर्वीचा माणूस वेगळा आहे. हं, एक पुढची पिढी जन्माला होऊन पण आता म्हणजे 14 वर्ष झाली असं म्हणू. हो. तर तू जेव्हा हे सुरू केलेलंस आणि आता हे 14वं वर्ष आहे. तर तुझा जो मूळ विचार होता पर्यटनाचा, हं, तो विचार आणि आत्ता 14 वर्षानंतर मागे वळून बघताना म्हणा, हं. तर ह्या विचारामध्ये काही डायल्यूट झालाय विचार का तसाच राहिलाय का तो आणखीन भक्कम होत चाललाय? हं. तर त्याविषयी काहीतरी सांग ना आम्हाला? पर्यटनाकडं फार काही इतकं ही ऑर्गॅनिक प्रोसेस झाली माझ्यासाठी तरी. मी काही असं कॅल्क्युलेटेड रिस्क जे म्हणतो आपण, तशा फ्रेममध्ये याच्यात आलो नव्हतो. अ, जसं लोग मिलते गए कारवां बनता गया. हां, या फॉर्मॅटमध्ये झाल्या गोष्टी. मला पण समज येत गेली. पर्यटनाचा व्यावसायिक म्हणत नाही मी स्वतःला. पर्यटनाच्या परंपरेतला एखादा भोई म्हणू आपण किंवा मला स्वतःला सोशल एंटरप्रिनर म्हणून यायला आवडतं त्या बाबतीत. हां. कारण मी शेती संस्कृतीचा एक पाईक आहे. आणि ती शेती संस्कृती ही पहिले इंटरफेअर होतं निसर्गात, शेती. बरोबर. आणि त्या आधारित माणसाने स्वतःचा जर्नी चालू केला, तर शेती सुरू झाली आणि माणसाचं फिरणं थांबलं. बरोबर, शेतीने एक प्रकारे माणसाला थांबवलं. नाहीतर फिरणं हा एक नॅचरल इन्स्टिंक्ट होता माणसाचा. बरोबर. जो आधी लक्झरीमध्ये होता, आता तो गरजेमध्ये आलाय. हं, हं. आता ती गरज बनली तुम्हाला डिस्ट्रेस होण्यासाठी जावं लागतं. बरोबर. आणि जसं तू मगाशी म्हणाला, यू राइटली सेड, की प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. हो, प्रत्येकाला रिफ्रेशिंग, रिज्युनवेटिंग, एनर्जाइज्ड कुठं वाटतं त्याने तिथं जावं. बरोबर. पण तो जातो. मग कोणाला पराशरसारख्या निवांत ठिकाणी वाटतं, कोणाला गजबजाटात वाटतं, बीचच्या कडेला वाटतं, हो, कोणाला ट्रेकिंगला बरं वाटतं, कोणाला काही फुडी असतात, तर त्यांना खाण्यात बरं वाटतं. बरोबर. पार्टीमध्ये कोणाला बरं वाटतं. पर्यटन तसं मोठं क्षेत्र आहे. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू मला जिथं आवडतं तिथे ह्यात शांततेची गोष्ट आवडतात. सेम आपण एकाच बरोबर. पेजवर आहोत एकच. त्या बरोबर. बाबतीमध्ये. आणि कधी त्याच्यामुळे आपलं जमत पण असेल,
त्या हां. अनुषंगाने. बरं. पण तू जसं म्हणाला, की सस्टेनेबिलिटीसाठी, शाश्वत डेव्हलपमेंटसाठीचा प्रवास जो आहे, तो स्वतःच्या कोरकडे आहे. हो. स्वतःच्या केंद्राकडे आहे आणि तो करण्यासाठीचं जे आत्मभान मिळायला हवं, ते आपल्याला अशाच प्रकारच्या एखाद्या सेंटरमधून मिळतं. क्या बात है! म्हणजे ही झाडं आहेत, ही प्रत्येक झाड माझ्या हाताने मी लावलं होतं. वॉव! किंवा निसर्गात गेल्यानंतर निसर्गाची झाडं ज्या लयीत हालतात, आपणही नकळत त्या लयीमध्ये डोलायला लागतो ना, तर ते बरोबर. उघड्या डोळ्याने होणारं मेडिटेशन. बरोबर, बरोबर. पर्यटन हे 2-3 प्रकारे काम करतं. तुम्हाला ते ध्यान करायला मदत करतं. तुम्हाला तुम्हाला ऊर्जा देतं ते. नक्कीच. एनर्जी तुम्हाला मिळवून देतं. ॲट द सेम टाईम तू जसं म्हणतो, स्वतःचा शोध घ्यायला मदत करतं. बरोबर, 14 वर्षामध्ये 26 देशातले लोकं इथं आले. बरोबर. प्रत्येकाने स्वतःचं कारण शोधलं. नक्की. जसं तू इतक्या वेळा आलायस, असे अनेकदा लोकं येऊन गेले. वेगवेगळ्या कारणांसाठी आले. अ, काही लग्न व्हायच्या आधी येणार होते, लग्न झाल्यावर आले. बरोबर. नंतर मुलांना घेऊन आले. पण प्रत्येकाने स्वतःचा शोध घेतला इथे नक्कीच, येऊन नक्कीच. आणि एक प्लॅटफॉर्म तयार झालं. जुन्नर जसं केंद्रस्थानी आहे, पुणे, मुंबई, नाशिकच्या. जुन्नरचं एक वेगळं पोटेन्शियल आहे. व्यवसाय म्हणून त्याचा एक डिसिप्लिन असतो. हो. पण हा अनुभवसिद्ध पर्यटनाचा गाभा असतो. नक्कीच. ती सगळी इकोसिस्टम जी बनते आणि माझा प्रयत्न नेहमी असाच राहिला आहे, की ही इकोसिस्टम अजून सशक्त कशी होईल नक्कीच. आणि जास्तीत जास्त लोकांना आपण आनंद कसा देऊ. पर्यटन क्षेत्रातले माझं जर कोणी अ, मार्गदर्शक मी कोणाला बघत असेल तर वॉल्ट डिझनी. बरं. वॉल्ट डिझनीचं एक वाक्य आहे, "व्हाय आय एम इन धिस इंडस्ट्री टू स्प्रेड हॅपीनेस." वाह! हे त्याचं एक सिंगल लाईन त्याचं तुम्ही मिशन म्हणा, व्हिजन म्हणा, ब्रीदवाक्य. ब्रीदवाक्य म्हणा, टू स्प्रेड हॅपीनेस. तसं आपल्या कामाचं ब्रीदवाक्य काय? इन सर्च ऑफ माय सेल्फ. क्या बात है! म्हणजे बरोबर. इतकं सहज सोपं गोष्ट आहे ती. मग त्याच्यात येणाऱ्या अडचणी बाहेरून जरी अडचणी वाटत असल्या तरी मला नम्रताला त्या कधी अडचणी वाटल्या नाहीत. बरोबर. कामाचा भाग म्हणून आम्ही त्या करत राहिलो. अ, यश आलं, कधी अपयश आलं, आम्ही प्रक्रियेतला आनंद घेतला. बरोबर. त्यामुळे मागच्या 14 वर्षात आधी स्टेट बँकेतला नोकरदार, ते ह्या पर्यटनातला 14 वर्षांची वाटचाल उत्क्रांत झालो. क्या बात! इव्हॉल्वमेंटची प्रोसेस याच्यातून घडली. माझे मित्र आहेत काही. माझ्यासोबत जे शिकायला होते पोस्ट ग्रॅज्युएशनला. नोकरदार वर्ग आहेत. काही सरकारी अधिकारी आहेत. तर त्यांनी आमचा ग्रुप केलाय. आणि त्यांनी मी तिथे आज एवढे शेअर्स घेतले, उद्या तसे घेतले, असं डिस्कशन असतं. आणि कोड भाषेत बोलतात, की घोड्यावर बसलो, घोड्यावरून उतरलो. म्हणजे कळतं त्यांना ते काय झालं, काय नाही. त्यांच्याशी जेव्हा मी वाचत असतो किंवा बघत असतो किंवा त्यांच्या भेटल्यावर ज्या गप्पा होतात, तो एक भाग आहे. दुसरा भाग आता आपण जे राजुरी गावात बसलोय. तर शेती अर्थव्यवस्था आणि पुन्हा नोकरदार, लघु उद्योजक मंडळी पण आहेत. हो. तर आता निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये वेल्थ क्रिएशन खूप छान प्रकारे होतंय. हं. आणि मग त्या सरप्लसचं काय करायचं? तर पुन्हा असं वाटतं की इन्व्हेस्ट करावे. मग कोण म्हणतं प्लॉट घ्या, कोण म्हणतं फ्लॅट घ्या, कोण म्हणतं गोल्ड घ्या, कोण म्हणतं म्युच्युअल फंडमध्ये घाला, कोण म्हणतं शेअर मार्केटमध्ये टाका. असे रील्स इतक्या व्हायरल होतात ना आणि कोणीतरी सांगतं की असं करू आपण, तसं करू किंवा मित्र सांगतो मी असं केलं, तू तसं कर. पण काही दिवसानंतर पुन्हा अरे यार माझं असं फेल झालं, ह्या गोष्टी झाल्या. तर ते माझ्या मित्रांचा अनुभव जे की शिकलेले आहेत, हं. कट्टू या ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या लोकांचा अनुभव. तर असं कुठेतरी वाटतं की एक गॅप आहे मोठी, की त्यांना कळत नाही की आमच्या पैशासोबत आम्ही काय करावं? बरोबर. आणि त्यांना जिथून कळायला हवं, तिथे इतकं माहितीचं डंपिंग आहे की डिसिजन मेकिंगवर जाण्यापेक्षा कन्फ्युजनवरती जातात. हो. या सगळ्या बॅकग्राऊंडवरती तुझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुला काय वाटतं की एक अशी गोष्ट घडायला हवी? ते या प्रश्नाचा परीघ खूप मोठा आहे. म्हणजे त्याचं उत्तराचा परीघ पण खूप मोठा असेल. कारण तू जे म्हणतोस ते बरोबर आहे. कारण सोशल मीडियामुळे काय झालं, की आता हा कप आहे. हं. तर हा कप या कपाची क्वालिटी काय आहे? हं. याच्यावरती 10 मतं असू शकतात. हां, बरोबर. तर मी कसं काय ठरवायचं, की अरे हा कप जो आपल्याला कप घ्यायचा आहे तोच हा कप आहे त्या क्वालिटीचा. हं. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डिटरमाइन की एक्झॅक्टली समजा आपलं जर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, तर आपण कुठल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. हं. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले पाहिजेत, गोल्डमध्ये गुंतवले पाहिजेत का इक्विटी ॲसेट क्लासमध्ये गुंतवले. तर याचं उत्तर असंच आहे, की तुमचा अभ्यास तुम्ही करायला सुरुवात करा. हे जग जे आहे ना, ते भावनांवरती चालत नाही. इथे प्रत्येक माणूस तुला नज करायला बघतो. थोडाफार तुला धक्का देईल.
हं. पण नच करताना तुला कळलं पाहिजे, सी रेडीमेड काहीच मिळत नाही ना. बरोबर. फक्त मॅगी मिळतं रेडीमेड. ते 2 मिनिटामध्ये तयार हां, होतं. हां. अभ्यासाचा बेस तुला तयार करायला काही दिवस, काही महिने, काही वर्ष जातात. ते हळू जर तुम्हाला या क्षेत्राची माहिती नाही, तर माहिती घेणं, हं. चांगल्या पद्धतीने घेणं, म्हणजे आता समजा म्युच्युअल फंडचं एक्झाम्पल घेतलं, तर एम-पीच्या वेबसाईट म्हणजे म्युच्युअल फंड सही .com नावाची वेबसाईट आहे. हं. त्याच्यावरनं तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा सेबीच्या वेबसाईटवरती तुम्ही बेसिक गोष्टी सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अशा प्रॉडक्टमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, हं. की ज्याला रेग्युलेटेड एंटिटी पाठीमागे आहे. म्हणजे सेबी आहे, आर-बी-आय आहे. हं. अशाच प्रॉडक्ट्समध्ये तुम्ही केलं पाहिजे. हा पहिला एक बेस लाईन आहे. हं. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की वेल्थ क्रिएशनसाठी इंडियामध्ये वेल्थ क्रिएशन कसं झालं? हं. तर इक्विटी ॲसेट क्लासच्या मार्गाने झालं. इक्विटी ॲसेट क्लास म्हणजे बेसिकली शेअर्स. हं, हं. तर तुम्हाला समजा डायरेक्टली तुम्हाला काही त्या शेअर्सबद्दल माहिती असेल, तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा पार्टिसिपेट करू शकता. हं. परंतु जग ना, म्हणजे गेले 25 वर्ष पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे. हं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे आगमन आहे आपल्या सगळ्यांच्या जगात म्हणजे जीवनामध्ये, हं. त्यामुळे प्रत्येक ज्या कंपन्या पूर्वी असं म्हणायचो आम्ही, की अमुक एक शेअर माझ्याकडे 1000 शेअर्स आहेत हं. आणि आपण अभिमानाने सांगायचो, की ही पैठणी आहे, हं. ही मी पुढच्या पिढीसाठी हस्तांतरित करत आहे. हं. परंतु आज तेवढ्या कॉन्फिडेंटली लोकं सांगू शकणार नाहीत. त्याचं रिझन असं, की प्रत्येकाचा मार्केट शेअर हं. तेवढाच राहील का काही काळानंतर? तर हे सांगणं कठीण आहे. हं. कमिंग बॅक टू वेल्थ क्रिएशन जर हे शक्य आहे अशक्य असेल सांगणं, तर मग तुम्ही कसं करायचं? तर मग म्युच्युअल फंडचा आधार घ्या. हं. इक्विटी म्युच्युअल फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड्स असंख्य वेगवेगळ्या छटा आहेत त्याच्यामध्ये. हं. त्याचा थोडासा अभ्यास तुम्ही करणं गरजेचं आहे. चांगला तुमचा जर कोणी फायनान्शियल ॲडवायझर असेल किंवा काउन्सिलर असेल, हं. त्यांच्या मार्फत तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. असे काउन्सिलर्स किंवा ॲडवायझर्स किंवा एम-एफ-डी म्हणतो त्यांना, ते तुम्हाला एम-पीच्या वेबसाईटवरती मिळतील. तिथे तुम्ही बघू शकता त्यांची नावं किंवा तुमच्या एरियामध्ये समजा तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्ही त्यांना भेटून त्यांच्या मार्फत तुम्ही जा. सी फायनान्शियल सो आपण म्हणतो ना, की कुटुंबाचा एक फायनान्शियल डॉक्टर असतो. बरोबर. आणि कुटुंबाचा एक डॉक्टर असतो. हं. तसा तुमचा एक फायनान्शियल डॉक्टर पाहिजे. हं. म्हणजे तुमची नस त्याला बरोबर कळली पाहिजे मुळामध्ये, हं. की तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. आता आम्ही जेव्हा ॲडवायझिंग क्लायंट्स जेव्हा आम्ही समुपदेशन करतो, हं. तेव्हा प्रॉडक्ट सेलिंग हा आमच्या डिस्कशनमधला शेवटचा भाग असतो. हं. मला मुळामध्ये आधी माणसाला समजून घ्यायचं, हं. त्याची फॅमिली समजून घ्यायची आहे. त्याचं रिस्क ॲप्टिट्यूड काय, त्याचे इन्व्हेस्टमेंट गोल्स काय आहेत, हे समजून उमजून मग त्याला आम्ही तर असं प्रत्येकाने काय केलं पाहिजे, की स्वतःचा बेस तयार करा, अभ्यास करा आणि अभ्यासाकडनं थोडंसं बाहेर येऊन तुम्ही अशा एका माणसाची मदत घ्या. मग तुमच्या एरियात जो कोणी असेल तो, त्याचा हात पकडून तुम्ही पुढे जा. दुसरा आणखीन एक भाग असा आहे, की हर्ड मेंटॅलिटी म्हणून एक बायस आहे, हं. की आपण त्याला कळप मानसिकता म्हणतो, की अरे माझ्या मित्राने केलं म्हणून मी हं. करतोय. हं. राहुलने केलं म्हणून मी करतोय, रमेशने केलं म्हणून मी करतोय. हं. असं न करता कारण त्याचा थॉट प्रोसेस, त्याचं रिस्क ॲपेटाईट हे तुमचं रिस्क ॲपेटाईट नाही ना. बरोबर. बरं घरामध्ये जर तू म्हणशील मनोज, तर नवऱ्याचं रिस्क ॲपेटाईट आणि बायकोचं रिस्क ॲपेटाईट दोघांचं रिस्क ॲपेटाईट डिफरंट आहे. खरं आहे. नवऱ्याला वाटतं, की अरे आपण थोडं जास्त रिस्क घ्यावी. बायको म्हणते, "नाही, नाही, एवढं रिस्क घ्यायची नाही." हं. तर त्याचा तुम्ही ॲव्हरेज घेऊन तुमचं कुटुंबाचं एक फायनान्शियल प्लॅनिंग झालं पाहिजे. बरोबर. त्यामुळे हा विषय किंवा ह्या उत्तराचा परीघ जसं मी म्हटलं खूप मोठा आहे. हं, हं. सुरुवात एवढीच आहे, की तुम्ही स्वअभ्यासाने सुरुवात केली पाहिजे. बरोबर. प्रत्येकाचा अभ्यास महत्त्वाचा आणि मग त्यानंतर तुमच्या एक-एक स्टेप जसं मी तुला आधी सांगितलं, एक-एक स्टेप करून तुम्ही पुढे जा. हं. तुमच्या आयुष्याची ध्येय काय आहेत मुळात हे तुम्हाला तुमची बकेट लिस्ट काय आहे? हं, हं. म्हणजे एका गमतीने तुला सांगतो, की देवबाप्पानी समजा तुला सांगितलं, की उद्या शेवटचा दिवस आहे तुझा आयुष्यातला हं. आणि मी तुझ्यासाठी एक रिसॉर्ट बुक करून ठेवलेलं आहे. हं. गोव्यामध्ये एक्झाम्पल. हं. आपण किती वेगवेगळ्या प्रकारे जाऊ शकतो गोव्याला. काही माणसं चालत जातील, हं. काही माणसं विमानाने जातील, हं. काही माणसं रेल्वेमधनं जातील, काही माणसं गाडी घेऊन निघतील. तर जो चालत जाईल माणूस, तो पोहोचूच शकणार नाही गोव्याला. हं. जो विमानाने जाईल तो 2 तासात पोहोचेल. बरोबर. त्यामुळे तुमचं बकेट लिस्टमध्ये तुम्हाला काय-काय साध्य करायचं आहे या आयुष्यामध्ये. हं. तुमचे काय-काय गोल्स आहेत. त्या गोल्सनुसार तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करायची हं. हे ठरवायचं.
हं, मग समजा गोल तुमचा रिटायरमेंटचा असेल आणि तुम्ही समजा असं धरून चाल 35 वर्षाचा तू आहेस. हं, तर रिटायरमेंटसाठी असं धरून चाल 25 वर्ष अजून आहेत. हं, मग 25 वर्षासाठी तू आरामात छोटी-छोटी गुंतवणूक चालू करून कितीतरी मोठी वेल्थ क्रिएशन करू शकतोस. हं, तुझा गोल आहे की पुढच्या महिन्यामध्ये युरोपला जायचंय. हं, हा गोल असू शकतो. हं, तर त्याच्यासाठी 1च महिना आहे. मग 1 महिन्यासाठी तू कुठल्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करशील? म्हणजे बेसिकली डेट ॲसेट क्लासमध्ये करशील. ते तात्पुरतं आपण एक पार्किंग म्हणतो, हं, अशा अर्थाने. तर असं ना आधी एक बकेट लिस्टची यादी तयार करायची आणि हं, त्याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करायचं. म्हणजे आपल्या नीड्स काय आहेत? हं, आपल्या वॉन्ट्स काय आहेत? हं, आणि आपल्या ड्रीम्स काय आहेत? हं, 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 आणि तो नीड्सकडनं ड्रीम्सकडचा प्रवास आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? हं. बेसिक नेसेसिटीज मधनं तुझ्या ड्रीम्सपर्यंत जाणं आणि ते ड्रीम्स अचीव्ह करणं. वाह! दॅट्स अ सक्सेस ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग. मग जर माझ्या मित्रपरिवारापैकी कोणाला त्याचे ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी हो. आणि जसं तू म्हणाला, की एखादा फायनान्शियल डॉक्टर हवा असतो. तर असा कोणी पेशंट म्हणाला, की मला डॉक्टर साहेबांना भेटायचंय. हो. तर ॲक्सेसिबल आहेत का हे? म्हणजे तू त्यांना भेटू शकतो किंवा त्यांच्याशी नाही, नक्कीच म्हणजे कोणालाही आवश्यकता असेल, की आम्ही आमच्या सर्व्हिसेस वाह! एक मला जस्ट आता आठवलं, की तू जॉब तुझा झाल्यानंतर मधल्या काळामध्ये तुझ्याकडे स्वतःहून संधी आली, की लोकसत्तेमध्ये लक्ष्मीची पावले जर तू लिहिणार का? हं. अ, आणि तू जवळपास 2 वर्ष लिहिलं ना ते? हां, साधारण 1.5-1.5 वर्ष झालं त्याचं. हां. बरोबर. तर त्याच्यातला अनुभव कसा होता आणि त्याचं पुढं काय झालं? त्या लेखांचं? नाही, त्या लेखांचं तर पुस्तकच आहे. अर्थसाधना म्हणून एक नावाने पुस्तक आम्ही त्याचं केलं. अच्छा. निलेश सरांच्या हस्तेच निलेश शाह सरांच्या हस्तेच प्रकाशन पण झालं हां, त्याचं. त्याचं प्रकाशन झालं. आणि तो वेगळा एक आनंद दिला त्यांनी. कारण लिखाण म्हणजे अक्षरशः आम्ही 10वी नंतर एवढ्या वर्षानंतर लिहिलं. हं. तेव्हाही मला निबंध लिहायला खूप आवडायचं. हां. ॲक्चुअली ही म्युच्युअल फंडाची निबंध वही आहे. ते पुस्तक म्हणजे म्युच्युअल फंडाची निबंध वही. वेगवेगळ्या संकल्पनांचं निरूपण. संकल्पना आहे. आता म्युच्युअल फंडमधल्या वेगवेगळ्या ज्या छटा आहेत, हं, लार्ज कॅप फंड, फ्लेक्सी कॅप फंड, हं, मल्टी कॅप फंड, स्मार्ट बीटा फंड्स. हं, तर अशा वेगवेगळ्या अ, या फंड्सची ओळख, सब हं, कॅटेगरीची ओळख हं, या पुस्तकांमधनं मी करून दिलेली आहे. म्हणजे पुस्तकांमध्ये त्या लेखांमधनं हं. मुळामध्ये केली आणि छान खूप जणांनी मला छान म्हणजे महाराष्ट्रातल्या कितीतरी जणांचे मेल्स आले आणि हं. वेगळा आनंद होता तो. म्हणजे पुस्तक हवं असेल तर कसं मिळणार त्यांना? ते पुस्तक हवं असेल तर काय माझ्याकडे माझ्याशी संपर्क करा. तेव्हा पराशरवरती मी ठेवतो की काही कॉपीज. काय कोणाला कॉपी आपण इथे हो, ठेवू हो. शकतो नक्की, नक्की, नक्की. किंवा काहीच नाही. थेट तुलाही LinkedIn वरती फॉलो करू शकतात लोकं. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. काहीच नाही. मला आनंद होईल आणि हे काही म्हणजे एक तो पुस्तक वाचूनही तुम्हालाही आनंद होईल. म्हणजे मराठी भाषेत लिहिलेलं म्युच्युअल हां. फंडवरचं पुस्तक आहे. बरं ते क्रूड वेनी लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये छोटंसं तू वाचलेलं आहेस म्हणजे तुला हो, माहिती हो, आहे हो. की कविता आहेत. त्याच्या हेडलाईन्स पण थोड्याशा म्हणजे टायटल्स त्याचे कवितांचे आहेत आणि थोडासा वेगळा बाज जो व्हेरी नॅचरल होता माझ्यासाठी. हं. त्या पद्धतीने ते पुस्तक लिहिलेलं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल ते आपण निश्चितच तुझ्याकडेही ठेवतो मी आणि माझ्याकडेही मलाही संपर्क साधू शकतो. वाह! अशा गप्पा आपण दिवसभर पण मारू शकतो ना? दिवस-रात्र. नक्कीच, नक्कीच. प्रश्नच नाही. आणि असं एवढ्या छान झाडाखाली बसून गप्पा मारण्याचा आनंद वेगळा आहे खरंच. 100% आणि नवनवीन जे अप्रोचेस लक्षात येतात ना, हो, की असे बघता येतं, तसे बघता येतं बरोबर. किंवा एक साक्षी भाव दिसतो मला नेहमी. मग हो, तुला ते करायचं पण असतं, पण त्यात गुंतायचं नसतं. बरोबर, ते बरोबर. करून पुढे निघून जायचं असतं. तर हा थॉट किंवा हा अप्रोच मला नेहमीच प्रभावित करत आला. हो. जो मी काही प्रमाणात स्वतः ते जाणवतो आणि छान आपण वेळ मिळेल तसं बोलत राहूया. नक्की, नक्की. एकदम छान. चला, मजा आली वेल एकदम गप्पा सायंकाळ. मारून. येस.